आज मी तुम्हाला बटाटा मटकीचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, एक मीडियम आकाराचा कांदा भाजून घेतलेला आहे, एक मिरची सुद्धा घेतली, ती पण भाजून घेतलेली, एक गड्डी लसूण घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली, एकदम थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। अर्ध्या वाटीच्या अर्ध्या भागाला पण असा कमी असं घेतलेला आहे। आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त असं आलं घेतलेलं, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। तर एवढा मसाला मी मिक्सरला बिना पाण्याचंच बारीक करणार आहे, बंचालो करून। बिना पाण्याचंच बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। जे सुक्कं खोबरं जे टाकलं होतं ना, ते पण भाजलेलं होतं बरं, हलकंसं भाजलेलं, जास्त भाजायचं नाही। जास्त जरी भाजलं तरी पण चालू शकते। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल काढणार आहे मी अर्धी पळी, आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा एक चमचा टाकायची मोहरी, छोटा एक चमचा जिरं, थोडीशी एकदम हिंग पावडर, कढीपत्ता, आणि त्याच्यामध्ये आता हे वाटण टाकून घ्यायचं। सगळं वाटण काढून घेतलेलं आहे। आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। मिडियम आकाराचं एक टोमॅटो टाकलेला आहे। या मसाल्यामध्ये जरी मिक्सरला तुम्ही बारीक केलं तरी चालेल, आणि नाही केलं तरी पण चालेल। अशाच पद्धतीनं जरी तुम्ही परतून घेतलं तरी पण चालू शकते। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ। गॅस आहे मिडियम, 1-2 मिनटं मी परतून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। टोमॅटो एकदम सॉफ्ट होतं ना, थोडं कडक असेल तर मग ह्याच्यामध्येच हे करायचं, मिक्सरला फिरवलं तर चालेल। थोडीशी टाकलेली आहे हळद, जिरे धने पावडर 1 चमचा टाकलेला आहे छोट्या आकाराचा। त्यात टाकणार आहे कांदा लसूण मसाला 1.5 चमचा टाकलेला आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। तर मी मस्त असं पहिलं परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। छोटा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये गरम मसाला पावडर, गॅस मिडियम आहे। त्याच्यामध्ये 2 मिडियम आकाराचे बटाटे साल काढून एकदम बारीक कापून घेतलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 200 ग्रॅम मटकी आहे, मोड आलेली आहे। मटकीच्या तर खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने अपलोड केलेल्या आहेत। आता ह्या मसाल्यामध्ये काय करायचं, चांगल्याला परतून घ्यायचं। मस्त असं मसाल्यामध्ये 1-2 मिनटं परतून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर। त्याच्यामध्ये बघा मी कोमट पाणी टाकलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं। पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। असं कोमट पाणी टाकलं की नाही की लगेच उकळतं बघा, ते उकळायला लागलं लगेच। आता ह्याच्यामध्ये आपल्याला किती पाहिजे ना कालवण, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं। तर एकूण मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता ह्याला काय करणार आहे, बारीक गॅसवर शिजवलं तरी चालेल, किंवा मिडियम गॅसवर जरी शिजवून घेतलं तरी चालेल। बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं, मस्त असं झालेलं आहे। अशा पद्धती जर तुम्हाला पातळ पाहिजे असलं तर अजून पातळ करू शकता, घट्ट पाहिजे असलं तर अशाच पद्धतीने मग खूप चविष्ट होते। करून बघा एकदा, झटपट रेसिपी मी तुम्हाला हमेशा दाखवते। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।